पॅनलिस्टला सर्वप्रथम एक सविनय अभिवादन करतो आणि मानवतावादाचे प्रबल समर्थक बुद्ध फुले शिवशाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विचारांच्या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आयोजित करणारी जी मंडळी आहे त्यामध्ये आमचे सन्माननीय मित्र दादाराव नागरे साहेब यांचे सुद्धा अभिनंदन करतो, कारण त्यांनी अशा प्रकारचा एक कार्यक्रम घडवून आणणे हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. कारण आता आधीचे जे पॅनलिस्ट आहेत सन्माननीय ऍडव्होकेट साहेब, वकील साहेब, त्यांनी अशी मांडणी केली सुरुवातीला की माझं संविधान किती ग्रेट आहे हे सांगायचं आहे आणि मनुस्मृतीचे गोडवे गाणं किंवा त्याच्याबद्दल पुन्हा आता बंद केलं पाहिजे. मला त्यांचं सगळं मान्य आहे, परंतु मी त्या संदर्भात साहेबांना क्रॉस न करता एक फक्त असं सांगू इच्छिले या ठिकाणी की बाजारामध्ये जर माझं एखादं प्रॉडक्ट मला विकायचं असेल तर ते माझं प्रॉडक्ट योग्य आहे हे तर मी सांगणारच आहे, परंतु माझ्या प्रॉडक्ट सारखे इतर जे प्रॉडक्ट होते ते प्रॉडक्ट कसे चुकीचे आहेत, त्याच्यामुळे कसं नुकसान होत आहे, त्यांनी समाज व्यवस्थेला कसं लुबाडलेलं आहे, समाज व्यवस्थेचं आतापर्यंत कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथं सांगावं लागतील. आणि म्हणून अशा जे तुलनात्मक जे कार्यक्रम आहेत, म्हणजे या ठिकाणी मनुस्मृती आणि संविधान याचं जे तुलना करणारा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत गरजेचा आहे. तो यासाठी की जर दोन विषयाचं दोन गोष्टीचं जर आम्ही तुलना केली नाही तर त्यामध्ये योग्य काय अयोग्य काय हे आम्हाला समजणार नाही. आणि सेनगुप्ता नावाची जी कमिटी आहे त्या कमिटीनं जो सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेमधून त्या शिफारसी आल्या, त्या शिफारसीमध्ये असं समोर आलेलं आहे की देशाच्या जवळपास 60 ते 65% लोकांना या देशाला संविधान असल्याचं माहित नाही. मग त्या लोकांपर्यंत जर संविधान घेऊन गेलो आपण तर त्याला संविधान समजून सांगण्याआधी ते हे सांगावं लागेल की या देशामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कशी होती. म्हणजे त्याच्यामध्ये या संविधानाच्या संदर्भात संशोधन करायचं, भूमिका निर्माण करायची असेल, त्याच्या मनामध्ये या संविधानाच्या सुरक्षेची भावना निर्माण करायची असेल किंवा संविधानाच्या संदर्भात त्याच्या मनामध्ये जर सन्मान निर्माण करायचा असेल तर त्याला या संविधान सांगावं लागेलच, हे बरोबरच आहे. परंतु या संविधानाच्या आधी म्हणजे 26 जानेवारी 1950च्या आधी सुद्धा एक संविधान या देशामध्ये काम करत होतं आणि ते संविधान कसं कसं या समाज व्यवस्थेला लुबाडत होतं, कसं कसं या समाज व्यवस्थेचं नुकसान करत होतं हे त्याला सांगावं लागेल. आणि म्हणून 93 वर्षापासून आजही आपण जर समाज व्यवस्था पाहिली तर आजही जे मनुस्मृतीचे जे लोक समर्थक आहेत ते समर्थक लोक आजही मनुस्मृतीचे गोडवे गाताना दिसतात. म्हणजे ते सांगत असताना आम्हाला हे सर्वात प्रथम आम्हाला हे सांगावं लागेल की आज हा मनुस्मृती दहन दिवस आहे, 93 वर्ष झाले हे तेवढंच खरं आहे, परंतु असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे, कुतूहल निर्माण झालं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान व्यक्तीनं ज्यांनी 85,000 पुस्तकांचं वाचन केलं, 35,000चं सूक्ष्म वाचन केलं आणि काही पुस्तकांचं वरफांगी वाचन केलं, अशा प्रकारे आणि स्वतःचा 22,000 ग्रंथांचा ज्यांचा संग्रह होता, ज्यांनी फक्त पुस्तकांसाठी घर बांधलं, पुस्तकांवर ज्यांचं एवढं प्रचंड प्रेम होतं की त्यांची एक बोट विलायतेवरून येत असताना, लंडनवरून येत असताना त्याच्यामध्ये ती बुडाली. दुसरं काहीतरी महायुद्ध सुरू असताना त्या महायुद्धामध्ये ते बुडाली आणि योगायोग बाबासाहेब त्यामध्ये नव्हते, परंतु त्यामध्ये काही महत्वाची पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांची बुडावली तर 2 दिवस बाबासाहेब आंबेडकर रडत बसले होते. म्हणजे एवढं प्रचंड प्रेम त्यांचं होतं. आणि पुस्तकाच्या संदर्भात जर आपण पाहिलं पुस्तकांवर त्यांचं किती प्रेम आहे याच्या संदर्भात खूप बोलता येईल, अनेक विषय मांडता येतील, परंतु फक्त एवढं तरी ठीक आहे. म्हणजे जगामधले जे विद्वान आहेत, जे लेखक आहेत, जे लोक प्रकाशक आहेत, जे विक्रेते आहेत, त्यांना सुद्धा कुतूहल आणि आश्चर्याचा विषय होता बाबासाहेब आंबेडकरांचा. मेमर्स ठेकर्स अँड कंपनी जी आहे त्याच्याकडे जेव्हा ते विक्रेत्याकडे जायचे, त्या प्रकाशकाकडे जायचे, त्यांची रॉयल्टी जमा व्हायची आणि रॉयल्टीपेक्षा जास्त पुस्तकं ते विकत घ्यायचे. म्हणजे बाबासाहेबांकडे नेहमी त्याचं कर्ज असायचं, उधार असायचं. आणि मग अशा व्यक्तीनं हे संविधान म्हणजे 1950 आधी संविधानाचं कार्य करणारं जे मनुस्मृती आहे ते मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली. एवढं प्रचंड पुस्तकावर प्रेम करणारा व्यक्ती पुस्तक जाळतो, या पुस्तकामध्ये काय तत्वज्ञान असेल.
आणि ते तत्वज्ञान त्याला समजून घेण्यासाठी आणि त्यापुढे जाऊन या रायगडाचा पायथा निवडण्याचं कारण काय असेल किंवा 1927 हे वर्ष निवडण्याचं काय कारण असेल, ह्या कुतूहलात्मक जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. आणि तसे प्रश्न जेव्हा निर्माण होतील तेव्हा त्याला ती 1950च्या आधीची जी समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था त्याच्या लक्षात येईल. आणि आधी अशा प्रकारची व्यवस्था होती आणि ती समाज व्यवस्था कशामुळे बदलली? संविधानामुळे बदलली. आणि संविधान हा माझा हक्काचा अधिकाराचा लेखाजोखा आहे आणि मला याच्या आधी कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार नाकारले होते. मग हा माझा जो हक्क अधिकार लेखाजोखा आहे, हा हक्क अधिकाराचा लेखाजोखा सुरक्षित ठेवण्यासाठी मला रात्रंदिवस कष्ट केले पाहिजे. कारण हा जर लेखाजोखा मी सुरक्षित ठेवला नाही तर मनुस्मृतीप्रमाणे मला सर्व हक्क अधिकार नाकारले होते आणि ते हक्क अधिकार मला संविधानानं बहाल केले आणि म्हणून संविधानाची मी सुरक्षा केली पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे आणि तो रात्रंदिवस ते झटलो पाहिजे. जे मनुवादी लोक त्याला हादरे देण्याचे काम करत असतील, जे त्याच्या विरोधात निर्णय घेत असतील, जे काही बराबर त्याच्या विरोधातले कायदे पास करत असतील, तर त्यांना सुद्धा मी आरोपीच्या पिंजऱ्यात कडकऱ्यामध्ये उभं केलं पाहिजे अशी भावना तेव्हा त्याच्या मनामध्ये निर्माण होती. आता संविधानाची व्यवस्था त्याला समजून सांगत असताना काही संविधानात जे काही श्लोक आहे, संविधान जे मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीवर सुद्धा प्रकाश टाकला गेला पाहिजे. प्रकाश टाकताना त्याला महत्वाच्या श्लोक सांगितले गेले पाहिजे. कारण या देशामध्ये सर्वात प्रथम महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात की जर माणसामधून शिक्षण वजा केलं तर फक्त जनावर शिल्लक राहतं आणि ते कशा प्रकारे हक्क अधिकार आमचे नाकारलेले होते, शिक्षणाचे हक्क अधिकार कसे नाकारले होते. कारण संविधान पहिल्या श्लोकातील 88, 89, 90 आणि 91 नंबरचे श्लोक जर आम्ही पाहिले तर निश्चितच आपल्या लक्षात येईल. मला कदाचित वेळ झाला तर मध्येच थांबवलं तरी चालेल, काही हरकत नसावी. तर ते जे काही श्लोक आहेत ते श्लोक आम्हाला पाहावे लागतील. कारण कशा प्रकारे या ठिकाणी हक्क अधिकारांचं कशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे वाटून दिलेले होते. त्यापैकी 88 नंबरचा श्लोक जर आम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जाईल की अध्यापनम धेनम यजनम याजनम तथा दान प्रतिग्रह चैव ब्राह्मणाणम कल्पयता. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 6 प्रकारचे हक्क अधिकार या देशातल्या ब्राह्मणांना, कारण मनुस्मृती काय करते तर मनुस्मृती या देशातील चातुर्वर्ण व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था आणि यात पुरजोर ते जोरानं समर्थन करते. आणि वर्णाश्रम व्यवस्था वेगळी आणि वर्ण व्यवस्था वेगळी. याच्यामध्ये किंवा वर्ण व्यवस्था असेल तर याच्यामध्ये सगळे हक्क अधिकार जे आहेत चातुर्वर्ण्यामध्ये जे 3 वर्ण आहेत त्या 3 वर्णाच्या पुरुषांना फक्त बहाल केलेले आहेत. एक आम्ही फक्त लक्षात घेतलं पाहिजे, मनुस्मृती शूद्र वर्णातील पुरुषांना आणि सगळ्या वर्णातल्या स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार देत नाही, जे आमचं संविधान देतं. हे आम्हाला सांगावं लागेल. कारण ब्राह्मणांच्या पुरुषांना काय म्हणतात ते शिकणे, शिकवणे, यज्ञ करणे, यज्ञ करून घेणे, दान देणे आणि दान घेणे अशा प्रकारचे 6 अधिकार या देशातल्या ब्राह्मणांना त्यांनी बहाल केलेले आहेत. आणि संपूर्ण मनुस्मृती जर तुम्ही जे जवळपास 12 अध्याय आणि 2684 श्लोकाची मनुस्मृती जर पाहिली तर सर्वच्या सर्व हक्क अधिकार सगळ्यात वरचं स्थान कोणाला मिळालं असेल तर ते सुद्धा ब्राह्मणांना मिळालेलं आहे. त्या खालोखाल क्षत्रियांना मिळालेलं आहे, त्या खालोखाल वैश्यांना मिळालेलं आहे आणि शूद्रांना कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार मिळाले नाही. त्यांनी फक्त सेवा करावी, वरच्या 3 वर्णाची सेवा करावी. आणि सेवा का करावी हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्यांच्या अशा प्रकारची त्यांची मानसिकता निर्माण केली गेली की जर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये लक्षात घ्या, पुढच्या जन्मामध्ये जर तुम्हाला वरिष्ठ वर्णामध्ये म्हणजे क्षत्रिय, वैश्य किंवा ब्राह्मण या वर्णामध्ये जन्माला यायचं असेल तर तुम्हाला या जन्मामध्ये शूद्रामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा करावी लागेल, 3 वर्णांची सेवा करावी लागेल. आणि तुम्ही शूद्र म्हणून का जन्माला आलात तर तुम्ही शूद्र म्हणून जन्माला यासाठी आलात की तुम्ही पूर्वजन्मी काहीतरी पाप केलेला आहे आणि त्या पापाचं प्रायचित्त म्हणून तुम्हाला हा जन्म, शूद्राचा जन्म मिळालेला आहे. आणि जर पुढच्या जन्मी जर तुम्हाला वर्षा वर्णामध्ये जन्माला यायचं असेल तर या जन्मामध्ये तुम्हाला ठरवून दिलेलं परमेश्वरानं ठरवून दिलेलं जे कार्य आहे सेवेचं, कोणत्याही प्रकारे फळाची अपेक्षा न करता जे सेवेचं कार्य आम्हाला ठरवून दिलेलं आहे ते कार्य तुम्हाला चोख पार पाडावं लागेल. म्हणजे अशा प्रकारची समजूत निर्माण केलेली आहे. आणि म्हणून हे जे 6 प्रकारचे हक्क अधिकार आहेत हे हक्क अधिकार या ठिकाणी ब्राह्मणांना दिले जातात. आता आपण अध्याय क्रमांक 1 मधील
श्लोक क्रमांक 89 कडे थोडासा कटाक्ष टाकूया. तो असं म्हणतो की प्रजाना रक्षणम दानमिज्जा ध्येनमेवच विषय प्रस्तु सत्तीस क्षत्रियश्च सभासता. म्हणजे क्षत्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, परंतु देण्याचा नाही. एक लक्षात घ्या. तर त्याच्यावेळी त्यांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार बहाल केलेला आहे आणि बाकीचे अधिकार तसेच ठेवलेले आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, पण देण्याचा मात्र एकमेव अधिकार त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. ते त्याच्यासाठी आरक्षित ठेवलेलं आहे. ज्याला आपण आरक्षण म्हणतो, तर त्या आरक्षणाचे जनक कोण असतील तर ते हे मनू महाराज आहेत. हे जे मनू आहेत हे मनू आरक्षणाचे जनक आहेत आणि म्हणून याच्याकडे आम्ही लक्ष घातलं पाहिजे. त्यानंतर आपण जर 90व्या अध्याय क्रमांक 1 मधल्या 90व्या श्लोकाकडे गेलो तर ते असं म्हणतात की 90वा श्लोक असं म्हणतो की पशूना रक्षणा दानमिज्जा ध्येनमेवच वाणीवात कुशिदच्च वैश्यस्य कृषीमेवच. म्हणजे त्यांनी जे वैश्य लोक आहेत त्या वैश्यांचा सुद्धा काही त्यांचं कार्य वाटून दिलेलं आहे. त्याला पशुपालन करणे, यज्ञ करणे, दान देणे, अध्ययन करणे, व्यापार करणे, व्याज घेणे, शेती करणे, हे अशा प्रकारचे वैश्यांना कार्य वाटून दिले. त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षण घेण्याचा अधिकार हा तिन्ही वर्णांना कंपल्सरी आहे, फक्त देण्याचा मात्र राखून ठेवला आहे. आता आपण जाऊया 91व्या श्लोकाकडे. 91व्या श्लोकाकडे जर गेलो आम्ही तर आमच्या असं लक्षात येईल, ते म्हणतात की एकमेव तू शूद्रश्य. हा जो श्लोक आहे हा शूद्रांसाठी आहे. ते म्हणतात की एकमेव तू शूद्रश्य प्रभू कर्मा समादिशात एतशामेव वर्णाना शुश्रूषा म्हणया. याचा अर्थ असा होतो की या शूद्रांनी कोणत्याही प्रकारे फळाची अपेक्षा न करता या तिन्ही वर्णाची जी सेवा आहे ती सेवा करत राहिलं पाहिजे. आणि हे कार्य त्यांना परमेश्वरांनी ठरवून दिलेलं आहे आणि म्हणून ते त्यांनी केलं आहे. आता स्त्रिया, आपण हे सांगितलं की बस फक्त 4 वर्ण आहेत. त्या 4 वर्णातल्यापैकी 3 वर्ण जे आहेत वरचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या पुरुषांना फक्त त्यांनी संपूर्ण हक्क अधिकार बहाल केलेले आहेत. परंतु स्त्रिया मात्र ज्या असतील त्या समस्त स्त्रिया, त्याच्यासाठी जात नाही, धर्म नाही, कोणताही वर्ण नाही, त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी जे म्हणतात की बाल्या वा युत्या वा हृदया वापी योषिता न स्वतंत्र न कर्तव्य किंचित कार्य. म्हणजे जर स्त्री ही बालिका असेल किंवा ती तरुण असेल किंवा ती प्रौढ असेल तर तिने पुरुषाच्या संमतीशिवाय कोणतंही कार्य करू नये. तिने जे पुरुष सांगेल तेवढंच कार्य तिने केलं पाहिजे. पुढे आणखी एका श्लोकामध्ये असं म्हणतात ते म्हणजे अशा प्रकारे आपण हे जर श्लोकावर लक्ष टाकलं म्हणजे अशा अनेक प्रकारे जवळ समजा मनुस्मृतीचा जर 5वा अध्याय आम्ही पाहिला तर 5वा अध्याय जर पाहिला तर हा जास्तीत जास्त स्त्रियांच्या विरोधात लिहिला आहे. त्यांना कोणत्याही सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार नाकारले आणि त्यांना म्हणजे वर्णाश्रम धर्माचे अधिकार नाही, वर्ण व्यवस्थेमध्ये कोणतेही अधिकार नाही. ती जर स्त्री असेल आणि ती जर जवळपास ती जर विधवा झाली असेल तर मग तिला तर पशुपेक्षाही हीन प्रकारचं जे जीवन जगणं आहे ते जगणं तिच्या माती असायचं. आणि हे अशा प्रकारे हक्क अधिकार वाटून देऊन जर आम्ही 10व्या श्लोकातील 129 नंबरचा श्लोक पाहिला तर ते म्हणतात की शक्ती नापेन शूद्रोही न कार्य धनसंचया शूद्रोही धनमा साध्य ब्राह्मणेन बाध्यते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शूद्राकडे धनाचा आणि ज्ञानाचा संचय होता कामा नये. असं जर झालं तर ते ब्राह्मणांना बाधक ठरते. आणखी एका श्लोकामध्ये ते असं म्हणतात की मंगलम मांगलस्य शात क्षत्रियस्य बलान्वितम वैश्यशु धनसयुक्तम शूद्रशु जुगुप्सितम. म्हणजे नाव सुद्धा कसं असलं पाहिजे, म्हणजे ब्राह्मणाचं जे नाव आहे ते मंगलसूचक असलं पाहिजे, क्षत्रियाचं नाव हे बलसूचक असलं पाहिजे, वैश्याचं नाव हे कसं असलं पाहिजे तर ते सुद्धा धनसूचक असलं पाहिजे आणि शूद्राचं नाव हे घृणास्पद असलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण जर आमच्या वाडवडिलाकडे गेलो तर उपळल्या, सापुरड्या, पोपुरड्या, दगड्या, धोंड्या अशाच प्रकारची नाव सापडतील. म्हणजे आजही पहा तुम्ही, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. या देशामध्ये विलासराव देशमुखांना ओळखत नाही असं कोणीच नाही. माजी मुख्यमंत्री, दिवंगत माजी मुख्यमंत्री, त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा दगडूजी आहे. आता ते खूप मोठे माणसं होते म्हणून दगडूजी, अन्यथा खेड्यामध्ये त्या दगडूजीला काय म्हणतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणजे ते सुद्धा वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र होते, याचा अर्थ हा निघतो. आणि वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र कोण आणि संपूर्ण मनुस्मृती जर आम्ही तपासली तर आमच्या हे लक्षात येत नाही की वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र कोण आहे. हे जर असं स्पष्ट उल्लेख शूद्र याला म्हणावं, त्याला म्हणावं, या जातीला म्हणावं, त्या जातीला म्हणावं, अशा प्रकारचा उल्लेख तुम्हाला सापडणार नाही.